हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवलेला आहे शेवयाची खिचडी। चला बनवूया। शेवयाची खिचडी बनवण्यासाठी 2-3 चम्मच तेल घेतलेले आहे। त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे। जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे। त्यात कढीपत्ता टाकूया। कढीपत्त्याला पण छान परतून घेतल्याच्या नंतर मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे। मग 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतले, त्याचे बारीक ठेचून टाकलेले आहे। तुम्ही चिरून टाका किंवा ठेचून टाका, ठेचून छान टेस्टी येते, त्याची चव छान लागते। त्याला पण कच्चेपणा जाईपर्यंत लसणाचा आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे। लसूण परतून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, त्याला पण छान परतून घेऊया। परतून झाल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची, आपल्याला फोडणीमध्ये टाकायची, कारण कोथिंबीरची चव छान येते। हळद टाकली आहे, थोडीसा गरम मसाला टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ। परतून घेऊया, याला आपण मिक्स करून घेऊया सगळं। त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी उकळी आणून घेऊया आपण याला। उकळी आली आहे, त्यामध्ये शेवया टाकून घ्यायचे। आपल्याला थोडे थोडे करून शेवया टाकायचे, एकदमच नाही टाकायचे। ते शेवया टाकत चालले तसे खाली बसत जातात, तसं शेवया घालायचे आहेत। आपल्याला जास्त शेवयाची गर्दी करायची नाही। खूप छान सकाळच्या नाश्त्यासाठी एकच नंबर हा नाश्ता आहे। सकाळीच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही रेसिपी एकदम झटपट 10 मिनिटाच्या आत होईल अशी रेसिपी आहे। एकदम इझी आणि सिंपल, तुम्ही नक्की करून बघा। कोथिंबीर टाकूया। अजून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला। वाफ निघालेली आहे बघा, छान शिजले आहेत आपले शेवया, शिजून तयार आहेत। चिकट झालेले नाहीत, एकदम असे छान सुटीत झालेले आहेत। आपल्याला खाण्यासाठी रेडी शेवयाची खिचडी। ही खिचडी माझी तर फेवरेट आहे लहानपणापासून, तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।